हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आजची टिफिन रेसिपी आहे 7व्या नंबरची। तर मी इथं बनवले आहे चवळीच्या शेंगा आणि त्यानंतर फरसाण, लोणचं, शेंगदाण्याची चटणी आणि चपात्या। अशा प्रकारे आज वेगळा टिफिन तयार करून दिलेला आहे। चवळीच्या शेंगा अशा फ्रेश हिरव्यागार मार्केटमधून आणल्या होत्या। 250 ग्रॅम शेंगा आहे। हे शेंगा करायचे एक दिवस आधी निवडून ठेवायचे। 2-3 दिवस आधी जर निवडल्या तर त्या खराब होतात, त्यामुळे मी एक रात्री आधीच शेंगा निवडून ठेवल्या। त्यानंतर शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्यामध्ये त्या पातेल्यात घातल्या। त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि मीठ घातलं आणि 1-2 मिनिटांसाठी फक्त या शेंगा अशा वाफवून घ्यायच्या। त्यानंतर इथं मसाला तयार करून ठेवला मी। साईडला कणिक मळून ठेवला आहे आणि लसूण आणि ज्या कोथिंबीरच्या काड्या आहेत त्या मिक्सरच्या भांड्यात घातल्या आणि एक कांदा कट केलाय। कोथिंबीर सुद्धा बारीक कट करून ठेवली आहे। लसूण आणि मिरची थोडंसं फिरवून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये। कढईमध्ये तेल घातलं आहे। तेल गरम झालं त्यानंतर त्यामध्ये मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर जिरे घातले आहे। त्यानंतर लसूण आणि कोथिंबीरच्या ज्या काड्या मी मिक्सरमध्ये फिरवून घेतल्या होत्या त्या या फोडणीमध्ये घातल्या आहे। व्यवस्थित परतून घ्यायचं। त्यानंतर बारीक कट करून घेतलेला एक कांदा घालायचा। हलकासा गुलाबी रंगावर कांदा परतून झाला होता। त्यानंतर मी यामध्ये सुके मसाले घातले। झटपट होणारी रेसिपी आहे। सकाळच्या घाई गडबडीत आपण अगदी पटकन तयार करू शकतो। थोडीशी हळद घातली आहे। 1 चमचा धना पावडर घातलाय। 2 चमचे लाल तिखट घातला आहे। मिक्स करून घेतलं व्यवस्थित आणि त्यानंतर घरगुती कांदा लसूण मसाला घातला आहे। या कांदा लसूण मसाल्यामध्ये गरम मसाला सुद्धा आहे, त्यामुळे मी हा मसाला फक्त 1 चमचा वापरला। परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि उकळून घेतलेल्या शेंगा यामध्ये घातल्या आहेत। हलकसं मिक्स करून घ्यायचं आणि आपण आधी शेंगा उकळायला मीठ घातलेलं होतं, त्यामुळे यामध्ये आता थोडंसं मीठ घालायचं। अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घातलाय मी आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची। खूप छान टेस्टी अशी तयार होते। अगदी टिफिनसाठी आपण पटकन बनवू शकतो। सकाळच्या धावपळीमध्ये लवकर होणारी रेसिपी आहे। मस्त आणि टेस्टी अशी आपल्या चवळीच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे। 1-2 मिनिटभर झाकण ठेवलं मी आणि त्यानंतर लगेच टिफिन पॅक करून घेतला। बारीक कट करून ठेवलेली कोथिंबीर घातली। परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हलकसं गार झाल्यानंतर टिफिन भरून घेतला। टिफिन मध्ये चपाती, भाजी, थोडंसं फरसाण, लोणचं आणि शेंगदाण्याची चटणी असा सर्व केला आहे। लोणच्याची रेसिपी चॅनलवर आधीच अपलोड केली आहे। विजिट केलं नसेल तर नक्की विजिट करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट सुद्धा करा। कशा प्रकारच्या रेसिपी बघायला आवडतील तेही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आपण परत भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये। थँक्यू सो मच।